Equation of a curve whose normal at any point has a slope which is the same as the ordinate and which passes through 1 comma minus 1 is 2x is equal to k into 3 minus y square. आता नेमकं काय दिले बघा, एक कर्व आहे 2x is equal to k times of 3 minus y square. ओके, k ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता याच्यामध्ये क्वेश्चन काही फार सॉल्व्ह करायसारखं नाहीये. का बघा, जो कर्व आहे ना तो पासेस थ्रू तो कोणत्या पॉईंट मधून दिला बघा, 1 कॉमा मायनस 1. एक सिंपल मेथड 1 जी आहे, जर कर्व या पॉईंट मधून पास होत असेल तर सॅटिस्फाय होणार हा पॉईंट. तर ऍट 1 कॉमा मायनस 1 या पॉईंटला व्हॅल्यू जर पुट केली आपण तर 2 into 1 इज इक्वल टू के इंटू 3 मायनस 1 चा स्क्वेअर किती झाला प्लस 1. तर हे 2 इज इक्वल टू के इंटू 2, 2 2 कॅन्सल होईल, के बिकम्स 1 येईल. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर ए 3 येऊन जाईल. ही एक मेथड झाली. डायरेक्ट तुम्ही जर अप्रोच लावला तर हा सिंपल फंडा तुम्हाला समजला. आता मेथड 2 काय बघा, त्यांनी जे दिलेल्या मेथड प्रमाणे तुम्हाला इक्वेशन प्रमाणे जर सॉल्व्ह करायचं तर इक्वेशन ऑफ अ कर्व हुज नॉर्मल ऍट एनी पॉईंट, कोणत्याही पॉईंटचा नॉर्मल जो आहे कुठल्या या कर्वला, कर्वचं इक्वेशन काय दिले बघा, 2x इज इक्वल टू के टाइम्स ऑफ 3 मायनस वाय स्क्वेअर. याचा जो नॉर्मल आहे तो ऍट एनी पॉइंट हॅज अ स्लोप विच इज द सेम ॲज द ऑर्डिनेट. ऑर्डिनेट म्हणजे वाय. तर आता ह्याचा जर मी स्लोप काढला तर पहिल्यांदा बघा 2 इज इक्वल टू के टाइम्स ऑफ 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार, मायनस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2y इंटू dy बाय dx होऊन जाईल. हे 2 2 कॅन्सल होईल. dy बाय dx किती मिळेल बघा, हे मायनस ky डिनॉमिनेटर मध्ये येईल, मायनस ky झालं. ओके, या कर्वचा नॉर्मल, आता नॉर्मल म्हणजे माहिती आहे आपल्याला की जो dy बाय dx आहे त्याचा रेसिप्रोकल घेऊन जर त्याला मायनस दिला तर तो नॉर्मल झाला. तर त्यांनी दिलेल्या कंडिशन प्रमाणे हा जो नॉर्मल आहे तो इज सेम ॲज ऑर्डिनेट दॅट इज वाय. म्हणजे काय होईल बघा की मायनस 1 अपॉन dy बाय dx ची व्हॅल्यू मायनस 1 अपॉन के इंटू वाय इज इक्वल टू वाय. मायनस मायनस कॅन्सल होईल, के इंटू वाय जे आहे ते न्यूमरेटर मध्येच आहे, इज इक्वल टू वाय. वाय वाय कॅन्सल होईल, के बिकम्स 1. ऑप्शन नंबर 3. दोन्ही मेथड समजल्या का बघा.